म्हणून मग आता आपण एक्सेप्शन हँडलिंग हा कन्सेप्ट बघूया. एकदम सोपा आहे, नावाने तो कठीण वाटतो पण आहे तो एकदम सोपा. लक्ष द्या काय आहे तो, काय सांगतोय तिकडे लक्ष द्या. इथे मी एक पॅकेज बनवतो एक्सेप्शन हँडलिंगच्या प्रोग्रामसाठी. एक्सेप्शन हँडलिंग हे बाकीचे सगळे आहेत ते क्लोज करून टाकतो आणि एक्सेप्शन हँडलिंग डेमो यामध्ये पहिली मेथड आहे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आता एक्सेप्शन हँडलिंगमध्ये काय येतं की आपल्याला बाबा संभाव्यता आहे की एखाद्या बाबा कोडमध्ये एरर येऊ शकतो. तो कोड या ट्राय ब्लॉकमध्ये टाकायचा. मग जो काही एरर येऊ शकतो त्या एररचं नाव यामध्ये टाकायचं. इथे एररचं नाव टाकायचं आणि त्या एक्सेप्शनचं नाव आणि इथे ऑब्जेक्ट याचं. आणि तो एरर मिळाला, हा पर्टिक्युलर एरर मिळाला की काय प्रिंट कर ते इथे टाकायचं. कळलं? याच्यामध्ये काय ज्यामध्ये एरर येऊ शकतो तो कोड ट्रायमध्ये ठेवायचा. मग हा पर्टिक्युलर एक्सेप्शन 1 हा एरर मिळाला तर काय प्रिंट कर ते इथे करायचं. मग समजा आणखी एक दुसरा एक एरर असेल एक्सेप्शन 2 त्याचं ऑब्जेक्ट, ते जर मिळालं तर काय प्रिंट कर ते इथे प्रिंट करणार. असे तुम्ही मल्टिपल कॅच ब्लॉक वापरू शकता. आणि एरर येवो अथवा न येवो काहीतरी असा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही फायनली ब्लॉक एक्झिक्यूट करणार. फायनली ब्लॉकमध्ये जो कोड लिहिलेला असणार तो एक्झिक्यूट होणार. मग एरर येवो अथवा न येवो फायनली ब्लॉकमधला कोड हा नेहमी एक्झिक्यूट होतो. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं की तुला असा कोड लिहायचा आहे की एरर येवो अथवा न येवो तो कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे, तर काय करशील तर सांगायचं ट्राय कॅच मधल्या फायनली ब्लॉकमध्ये तो कोड ठेवीन. म्हणजे एरर येवो अथवा न येवो फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होणारच. मग याचं आपण थोडीशी ओव्हरव्ह्यू थिअरी बघूया आणि मग ॲक्च्युअल प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. जावा एक्सेप्शनची डेफिनेशन जरी नाही दिलेली दिसत नसली तरी तुम्हाला मी एक्सेप्शनची डेफिनेशन सांगतो. Exception is an that causes abnormal termination of program. Abnormal termination of program ज्यामुळे आपला प्रोग्राम काय होतो टर्मिनेट होतो. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? एक्सेप्शन हँडलिंग इट इज अन मेकॅनिझम. हे काय करतं एक्सेप्शन हँडलिंग? हे जे काही रनटाईम एरर असतात ते कॅच करतं आणि त्याच्या ऐवजी आपल्याला जो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे त्याची सोय करून देते. ते काय झालं? एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम टू हँडल exception and execute code instead of it. मग ही सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. इथे एक्सेप्शनची डेफिनेशन आहे बघा, पण तिने शॉर्टमध्ये दिली. एक्सेप्शन इज ॲबनॉर्मल कंडिशन इन जावा अँड एक्सेप्शन इज अन इव्हेंट दॅट डिस्टर्ब्स द नॉर्मल फ्लो ऑफ प्रोग्राम. इट इज अन ऑब्जेक्ट विच इज थ्रोन ॲट रन टाइम. इथे एररच्या ऐवजी तुम्ही काय शब्द वापरू शकता? इव्हेंट. इट इज अन इव्हेंट दॅट कॉजेस ॲबनॉर्मल टर्मिनेशन ऑफ अ प्रोग्राम. ही डेफिनेशन आहे ती कुठेही इंटरव्ह्यूला सांगितली तरी परफेक्ट आहे. कळलं? इथे दिली आहे त्याच्यापेक्षा ही डेफिनेशन करेक्ट आहे. नोटपॅडमध्ये ही पहिली आहे ती एक्सेप्शनच्या. आता एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय? इट इज मेकॅनिझम टू हँडल एक्सेप्शन. IO एक्सेप्शन किंवा आपलं इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन अशी वेगवेगळी एक्सेप्शन आहेत ती कॅच करण्यासाठी. मग
याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? टू मेंटेन नॉर्मल फ्लो ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे तो प्रोग्राम आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट होणार नाही, तर ते एक्सेप्शन आलं तर त्याच्याऐवजी काहीतरी ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार आणि तो प्रोग्रामचा फ्लो चालू राहणार, म्हणजे तो प्रोग्राम आहे तो ॲबनॉर्मली टर्मिनेट होणार नाही, म्हणजेच काय डिसरप्ट होणार नाही. आता हे एक्सेप्शन थ्रोएबल हा जो मेन आहे क्लास, पॅरेंट क्लास, रूट क्लास, आणि त्याचे हे एक्सेप्शन आणि एरर हे दोन क्लास आहे. इथे चुकून LRROAR लिहिलेलं आहे, तिथे ई असणार, हा एरर असणार तो. मग त्याच्यामध्ये एक्सेप्शनमध्ये प्रकार आहेत: IO एक्सेप्शन, SQL एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन आणि रन टाईम एक्सेप्शन. आणि एरर म्हणजे काय? स्टॅक ओव्हरफ्लो एरर, व्हर्च्युअल मशीन एरर आणि आउट ऑफ मेमरी एरर. मग आपल्याला करायचे आहे ते एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंगमध्ये पहिला जो आहे IO एक्सेप्शन, पहिला जो आहे IO एक्सेप्शन हा काय? इनपुट आउटपुट एक्सेप्शन. म्हणजे तुम्ही फाईलमध्ये रीड राईट करायचा जो कोड लिहिलेला आहे, बरोबर, मग एखाद्या फाईलमधून आपण रीड करायला जातो आणि त्या ठिकाणी जर ती फाईलच एक्झिस्ट नसेल तर IO एक्सेप्शन येणार. मग IO एक्सेप्शन आपण कॅप्चर करणार आणि युजरला सांगणार की बाबा काय, तू जो काही ज्या फाईलमधून रीड करायचा प्रयत्न करतोस ती फाईल तिथे एक्झिस्ट नाही आहे. त्यानंतर SQL एक्सेप्शन, म्हणजे डेटाबेस रिलेटेड जे काही एक्सेप्शन येणार ते SQL एक्सेप्शन असणार. क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन हे सुद्धा आपल्या SQL मध्ये येते. JDBCचा क्लास जर आपण जार फाईल ॲड नाही केली तर क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन येतं. मग ही दोन एक्सेप्शन आहेत ती आपण जेव्हा JDBC शिकणार तेव्हा आपण बघू. रन टाईम एक्सेप्शन यामध्ये काय काय येतात? ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, म्हणजे काय, एखाद्या नंबरला तुम्ही झिरोने डिवाइड करायला जाता तेव्हा ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येतं. त्यानंतर नल पॉइंटर एक्सेप्शन, जे ऑब्जेक्ट आपण इनिशियलाइजच केलेलं नाही आहे ते ऑब्जेक्ट आपण त्याची व्हॅल्यू प्रिंट करायला जातो, ज्याला आपण अजूनपर्यंत व्हॅल्यूज पास केलेली नाही, नुसतं डिक्लेअर करून ठेवलेलं आहे पण त्याला इनिशियलाइज केलं नाही, त्याला व्हॅल्यूज पास केलेली नाही आहे. तर असे ऑब्जेक्ट जर आपण ॲक्सेस करायला गेलो तर काय, असं ऑब्जेक्ट किंवा त्या ऑब्जेक्टचे मेथड किंवा त्याचा ॲट्रिब्यूट ॲक्सेस करायला गेलो तर नल पॉइंटर एक्सेप्शन हा एरर येणार, हे एक्सेप्शन येणार. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन म्हणजे काय, इंटीजर डॉट पार्सिंट आपण करतो, मग त्याच्यामध्ये आपण नंबर दिला पाहिजे ना, स्ट्रिंग डबल कोटमध्ये. तो जर ABC लिहिला आणि त्याला इंटीजर डॉट पार्सिंट करायला गेला तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन येणार. इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन माहिती आहे, ॲरेची साईज 5 आहे आणि त्याच्या पलीकडे आपण 6वा एलिमेंट ॲड करायला जातो तर तो एरर येणार. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हे काय आहे? स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर आहे, बरोबर, म्हणजे सेम तसंच त्याच्यामध्ये जी त्याची कॅपॅसिटी आहे त्याच्या पलीकडे जर आपण स्टोअर करायला गेलो तर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येतं. मग याची आता आपण पटापट प्रॅक्टिकल करून बघूया. SQL एक्सेप्शन आहे ना, आणि हे क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन हे आपण JDBCच्या वेळेला बघूया. बाकीच्या सगळ्यांचं प्रॅक्टिकल पटापट करून बघूया. IO एक्सेप्शन म्हणजे काय? इनपुट आउटपुट एक्सेप्शन. मग याच्यासाठी आपल्याकडे जो फाईल रीड राईटचा जो आपला कोड आहे, बरोबर, तो कोड आपण इथे कॉपी पेस्ट करू शकतो. त्या पॅकेजला आपण नाव काय दिलेलं होतं? फाईल रीड रायटिंग, फाईल ऑपरेशन पॅकेज. हे बघा, आता आपण फाईलमध्ये रीड करायचा हा कोड घेऊया. फाईलमध्ये रीड करायचा कोड आहे. आता फाईल एक्झिस्ट हा काढून टाकूया पार्ट. आता इथे बघा, जर या ठिकाणी फाईल नसेल तर एरर येण्याची संभाव्यता आहे. म्हणजे कुठल्या लाईनला एरर येण्याची संभाव्यता आहे? तर या लाईनला एरर येण्याची संभाव्यता आहे. म्हणून आपण इथे ट्राय कॅच ब्लॉक वापरणार. काय, ज्यामध्ये एरर येण्याची संभाव्यता आहे तेवढा पार्ट आहे तो आपण ट्राय ब्लॉकमध्ये टाकणार. ट्राय यामध्ये टाकला. आणि यामध्ये कोणता एरर येण्याची संभाव्यता आहे तो एरर आपण इथे टाकायचा. एक्सेप्शन, कोणतं एक्सेप्शन येऊ शकतं? तर इनपुट आउटपुट एक्सेप्शन, IO एक्सेप्शन. java.io मध्ये आहे ते. आणि त्याचं मग आपण त्याच्या पुढे त्याचा एक ऑब्जेक्ट लिहिणार. एक्सेप्शन आहे म्हणून काय लिहा? EX लिहा तरी चालतं. आणि जर हे एक्सेप्शन आलं तर काय प्रिंट कर? तर system.out.println फाईल डज नॉट एक्झिस्ट, एवढं केलं. आता हा जो रीडर आहे
तो कुठे डिफाईन केलेला आहे बघा, ट्राय या ब्लॉकमध्ये, बरोबर, लोकल प्रमाणे. त्याच्यामुळे इथे त्याला समजत नाही आहे, कारण हा दोन भिंतीच्या आतमध्ये आहे, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये, म्हणून तो इथे ॲक्सेस होत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, याला आपण ग्लोबली डिफाईन करून ठेवू शकतो. ग्लोबली म्हणजे कुठे, इथे क्लास लेवलला, किंवा इथे जरी केला तरी तो ॲक्सेस होणार. फाईल रीडर आणि हा काय म्हणतो, इथे तो इनिशियलाइज केला नाही. इनिशियलाइज आपण या आतमध्ये केलेला आहे, पण त्याला इथून दिसत नाही आहे, बरोबर, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये असल्यामुळे. म्हणून आपण काय करू शकतो, हा सगळा जो खालचा कोड आहे तो सुद्धा आपण ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकू शकतो, ट्राय ब्लॉकमध्ये टाकू शकतो. सगळं आपण हे ट्राय ब्लॉकमध्ये टाकला सगळा कोड. आणि जर एरर आला, IO एक्सेप्शन एरर आला, तर हे प्रिंट कर, आपण त्याला सांगितलं. आता मी रन करायला जातो. मग त्या फाईलमध्ये आपण काल इंडिया इज माय कंट्री लिहून ठेवलेलं होतं. कुठे, तर ईमध्ये MITM नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये myfile.txt, ईमध्ये MITM नावाचा फोल्डर आहे, त्याच्यात myfile.txt, यामध्ये इंडिया इज माय कंट्री लिहून ठेवलं होतं. तो प्रोग्राम रीड झाला. आता मी ही फाईल आहे ती काय करणार, डिलीट करणार. डिलीट केली. आता हा प्रोग्राम पुन्हा रन करायला जातो. फाईल डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय झालं, हा एरर येणार होता, IO एक्सेप्शन, हा एररच्या ऐवजी त्याने काय प्रिंट केलं, फाईल डज नॉट एक्झिस्ट. समजा मी हा ट्राय कॅच ब्लॉक हा काढूनच टाकला आणि हा प्रोग्राम जर रन करायला गेलो तर काय येणार, एरर येणार, कारण फाईल तिथे एक्झिस्ट नाही आहे. कोणता एरर आला, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, म्हणजेच काय, IO एक्सेप्शन. म्हणून आपण ट्राय कॅच ब्लॉकमध्ये काय केला की ज्यामध्ये एरर येऊ शकतो तो कोड ट्रायमध्ये टाकला, आणि कॅचमध्ये काय, जो एरर येणार त्याचा ऑब्जेक्ट बनवलं, एरर येऊ शकतो त्याचं ऑब्जेक्ट बनवलं, फाईल डज नॉट एक्झिस्ट हे प्रिंट केलं. म्हणजे ब्लॉक ऑफ कोड, हा एरर प्रिंट होण्याऐवजी जो कोड प्रिंट केला गेला पाहिजे तो कोड आपण या कॅच ब्लॉकमध्ये टाकणार. कळलं, फाईल डज नॉट एक्झिस्ट. आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे मल्टिपल कंडिशन टाकू शकता. इथे दुसरा काहीतरी एरर असेल, एक्सेप्शन 2, त्याचा ऑब्जेक्ट बनवू शकता. मग त्याच्याऐवजी काय प्रिंट झालं पाहिजे ते इथे टाकू शकता. त्याच्याऐवजी जो ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे तो कोड इथे लिहू शकता. आणि असे मल्टिपल कॅच तुम्ही वापरू शकता. आणि इथे शेवटी तुम्ही फायनली सुद्धा वापरू शकता. फायनलीमध्ये काय, एरर येवो अथवा न येवो हा ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होणार. फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, आपण असं लिहूया, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. बघा, फाईल डज नॉट एक्झिस्ट म्हणजे हा IO एक्सेप्शन हा एरर आला, त्याच्याऐवजी फाईल डज नॉट एक्झिस्ट प्रिंट झालं, आणि कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड. आणि आता आपण ती फाईल तिथे घेऊया, मगाशी होती ती माय फाईल, ही आता फाईल इथे घेतली. आणि आता आपण हा कोड रन करायला जाऊया. मग काय, इंडिया इज माय कंट्री, त्या फाईलमधून कोड काय झाला, रीड झाला, म्हणजे एवढा कोड एक्झिक्यूट झाला. मगाशी काय होत होतं, एवढा कोड एक्झिक्यूट होत नव्हता. कारण का, कारण त्या ठिकाणी फाईलच एक्झिस्ट नव्हती, म्हणून एरर यायचा, IO एक्सेप्शन. त्यामुळे एवढा इंडिया इज माय कंट्री वगैरे काय प्रिंट होत नव्हतं. त्याच्याऐवजी काय प्रिंट होत होतं, कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होत होता, फाईल डज नॉट एक्झिस्ट. पण आता फाईल आहे, त्यामुळे काय, फाईल रीडर काय करतो, प्रत्येक कॅरेक्टर त्या फाईलमधला रीड करतो. आणि फायनली ब्लॉक सुद्धा एक्झिक्यूट झाला. बघा, कोड फ्रॉम फायनली ब्लॉक इज एक्झिक्युटेड म्हणजेच काय, एरर येवो अथवा न येवो फायनली ब्लॉकमधला कोड नेहमी एक्झिक्यूट होतो. मग हे काय झालं, एक IO एक्सेप्शनचं एक उदाहरण. त्याच्यानंतर ही जी रन टाईम एक्सेप्शन आहे त्यामधलं आपण बघूया, अरिथमॅटिक एक्सेप्शन बघूया, त्याचं उदाहरण एक. तुमचा जो सिलेबस आहे कुठे गेला तो, हां, ट्राय कॅच फायनली, थ्रो अँड थ्रोज बघूया. नंतर युजर डिफाईन्ड एक्सेप्शन सुद्धा बघायचं आहे. फायनली काय तो तुम्हाला समजला असेल, म्हणजे एरर येवो अथवा न येवो जो फायनली मधला जो काही ब्लॉक आहे तो नेहमी एक्झिक्यूट होणारच. मल्टिपल
ट्राय अँड कॅच ब्लॉक. म्हणजे इथे कॅच एक्सेप्शन, पहिल्या एक्सेप्शनसाठी, दुसऱ्या एक्सेप्शनसाठी असं. तर आता आपण काय करणार आहोत, एक्झाम्पल कशाचं बघणार आहोत, रन टाईम एक्सेप्शन मधलं ॲरिथमॅटिक एक्सेप्शनचं. त्याच्यासाठी काय करूया, 2 नंबर घेऊया. इंट a इज इक्वल टू 5, इंट b इज इक्वल टू 0, इंट c इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. आता 0ने डिवाइड करतो म्हणजे एरर येणार. 0ने आपण डिवाइड करू शकत नाही ना, इन्फिनिटी आन्सर येतं. मग कोणता एरर येण्याची संभाव्यता आहे, तर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे. ॲरिथमॅटिक एक्सेप्शन, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन जर आलं तर इथे प्रिंट कर काय, कॅनॉट डिवाइड बाय 0 असं काहीतरी प्रिंट कर. मग बघा इथे कॅनॉट डिवाइड बाय 0 हे प्रिंट झालं. जर आपण हा ट्राय कॅच जर वापरला नसता तर काय झालं असतं, एरर आला असता. काय, ॲरिथमॅटिक एक्सेप्शन डिव्हिजन बाय 0. कळलं ना. म्हणून ट्राय कॅचने काय केलं, जर ॲरिथमॅटिक एक्सेप्शन आलं तर काय कर, कॅनॉट डिवाइड बाय 0 हे प्रिंट कर. कळलं. हे काय ॲरिथमॅटिक एक्सेप्शनचं आपण एक उदाहरण बघितलं. त्यानंतर आता नल पॉइंटर एक्सेप्शनचं एक उदाहरण बघूया. तुम्ही एक स्ट्रिंग डिफाईन केली, स्ट्रिंग str इज इक्वल टू समथिंग, ही स्ट्रिंग डिफाईन केली. आणि या स्ट्रिंगवरती तुम्ही काहीतरी एक ऑपरेशन करताय. काय, str डॉट कॅरेक्टर ॲट, कॅरेक्टर ॲट काय 3, 0 1 2 3, म्हणजे ज्याची इंडेक्स 3 आहे ते कॅरेक्टर प्रिंट कर. आणि ट्राय कॅच आधी आपण विदाउट ट्राय कॅच बघूया. एवढं कर, 0 1 2 3 हे कॅरेक्टर प्रिंट कर ना. म्हणजेच काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ई हे प्रिंट झालं. जर याला आपण डिफाईनच केलं नाही, एवढंच ठेवलं, तर काय एरर येतो बघा. एक्सेप्शन आलं, कारण आपण त्याला इनिशियलाइजच केलेलं नाही. बरोबर. मग हे जे एक्सेप्शन आहे याला समजा आपण नल ठेवलं तरी काय येणार, हे एक्सेप्शन येणार, नल पॉइंटर एक्सेप्शन. मग हे घालवण्यासाठी जर नल असेल तर आपण ते चेक करू शकतो. कसं, इफ वापरून चेक करत बसणार का प्रत्येक वेळेला, नाही. तर त्याच्यासाठी ट्राय कॅच ब्लॉक आहे. ट्रायमध्ये आपल्याला एरर येऊ शकते, तो कोड टाकायचा. त्याच्यानंतर कॅचमध्ये काय, एक्सेप्शनचं ऑब्जेक्ट बनवायचं, नल पॉइंटर एक्सेप्शन EX, त्याचं ऑब्जेक्ट झालं. जर नल पॉइंटर एक्सेप्शन आलं तर काय सांग युजरला, तो कोड इथे लिहायचा. इथे काय, स्ट्रिंग इज नॉट इनिशियलाइज्ड. कळलं ना. आणि जर इथे मी काहीतरी लिहिलं आणि आता हा रन केला तर त्याच्या थर्ड इंडेक्सला जो काही कॅरेक्टर आहे 0 1 2 3 तो प्रिंट झाला. आणि जर हे मी इनिशियलाइजच केलं नाही, नल असेल, तर काय होणार, नल पॉइंटर एक्सेप्शन येणार. पण एक्सेप्शन ते प्रिंट होण्याऐवजी त्याने काय केलं, हा कोड एक्झिक्यूट केला कॅचमधला. म्हणजे नल पॉइंटर एक्सेप्शन ऐवजी हा कर. आणि एक्सेप्शन काय आहे त्याचे जर डिटेल्स प्रिंट करायचे असतील तर तुम्ही इथे कॉन्कॅट करू शकता, EX. बघा हे त्याच्या एक्सेप्शन पुढे आलं, स्ट्रिंग इज नॉट इनिशियलाइज्ड, आणि त्याच्या पुढे ई हा प्रिंट झाला. EX म्हणजे काय, हा संपूर्ण मेसेज प्रिंट झाला. फक्त स्पेशली मेसेज हवा असेल तर गेट मेसेज ही मेथड आहे याची, एक्सेप्शन ऑब्जेक्टची, एक्सेप्शनच्या क्लासची. स्ट्रिंग इज नॉट इनिशियलाइज्ड, कॅर ॲट इंट बिकॉज str इज अ नल. त्याच्यानंतर EX डॉट टू स्ट्रिंग ही एक मेथड आहे. स्ट्रिंग इज नॉट इनिशियलाइज्ड, इथे आपण डॉट टाकूया.
म्हणजे त्यांची स्ट्रिंग सेपरेट दिसेल. हे बघा, इथपर्यंत आपण केलेली प्रिंट स्ट्रिंग आहे ही, आणि याच्या पुढचं आहे जावा डॉट लँग डॉट नल पॉइंटर एक्सेप्शन. आता तुम्ही याच्याऐवजी इथे असं सुद्धा लिहू शकता, EX डॉट प्रिंट स्टॅक ट्रेस, म्हणजे संपूर्ण तुम्हाला डिटेल देणार, कुठे नक्की एरर आला आहे, कशासाठी आला, हे सगळं कळलं. लाईन नंबर 15ला एक्सेप्शन हँडलिंग डेमो, याच्या 15 नंबरच्या लाईनला एरर आला. समजलं का एक्सेप्शन हँडलिंग. नल पॉइंटर एक्सेप्शनचं बघितलं. त्यानंतर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन म्हणजे तुमच्याकडे एक इंटिजर आहे, समजा इंट नम इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट. माझ्याकडे आता टेक्स्ट बॉक्समधून आलेली व्हॅल्यू, समजा टेक्स्ट बॉक्समधून जी व्हॅल्यू येते ती स्ट्रिंग असते ना, डबल कोटमध्ये टाकलं. आणि आता जर आम्ही हा प्रोग्राम रन करायला गेलो, ट्राय कॅच नसताना नमची व्हॅल्यू प्रिंट केली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट नम, प्रिंट एलन टाका, एलन आहे ते नेक्स्ट लाईनला करणार, 5 प्रिंट झाली. पण इथे जर मी काय केलं, ABC असं काहीतरी लिहिलं, तर ती व्हॅलिड इंटिजर आहे का कन्वर्ट करण्यासाठी? नाही. मग एरर येतो. काय? नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. मग हा नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आपण ट्राय कॅच ब्लॉकद्वारे त्याला गाठू शकतो. कसं? ट्राय कॅच एक्सेप्शन कुठलं येऊ शकतं इथे, तर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. त्याचा आपण ऑब्जेक्ट बनवला, आणि जर नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन आलं तर काय प्रिंट करायचं, कोणता कोड एक्झिक्यूट करायचा, तो इथे लिहिणार. इथे काय जे काय एंटर केलेलं आहे ती काय व्हॅलिड नंबर नाही आहे, बरोबर. स्पेसिफाईड इनपुट इज नॉट व्हॅलिड इंटिजर, हे प्रिंट व्हायला पाहिजे. म्हणजे 5 ABC ही काय आहे, व्हॅलिड नाही आहे. आता हा प्रोग्राम रन केला तर काय होणार, प्रिंट स्पेसिफाईड इनपुट इज नॉट व्हॅलिड इंटिजर. आणि जर मी इथे 5च लिहिलं तर ती व्हॅलिड इंटिजर आहे ना, मग याच्या त्याने इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं आणि नंबर प्रिंट केला, म्हणजे याच्यानंतर ही लाईन एक्झिक्यूट झाली. पण जर इथे मी काहीतरी ABC लिहिलं, XYZ लिहिलं, आणि याचं इंटिजर डॉट पार्सिंट करायला जातो, इंटिजरमध्ये कन्वर्ट करायला, तर एरर येतो, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. पण त्या एररच्या ऐवजी आपण हा कोड एक्झिक्यूट केला, काय प्रिंट केलं, स्पेसिफाईड इनपुट इज नॉट व्हॅलिड इंटिजर. हे काय झालं, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनचं एक उदाहरण झालं. कळलं ना. आणि आता आणि कोणतं राहिलं, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग याच्यासाठी आपण ॲरे घेऊया एक, मगाचाच ॲरेचा कोड घेऊया. हा ॲरेचा कोड आहे. यामध्ये जास्तीत जास्त साईज 5 आहे, आणि हे आपण रन करायला जातो. क्लास सुद्धा कॉपी झाला चुकून, रीड फ्रॉम फाईल नाही, बरोबर आहे. ही नावं सगळी प्रिंट झाली, मग असाच कोड कॉपी पेस्ट केला. आता यामध्ये मी आता आणखी एक स्टोअर करायला जातो, नेम ॲरे 5, आणि हे नाव ॲड करायला जातो. आणि आता हे जेव्हा नाव ॲड करायला जातो तेव्हा तिथे काय येतं, एरर येतं. काय, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. कारण का, मॅक्झिमम 5 एलिमेंट्सच्या ॲरेमध्ये राहू शकतात, 0 1 2 3 4. आणि आता आपण 6th एलिमेंट ॲड करायला जातो, 0 1 2 3 4 5, म्हणजे 5 इंडेक्सचा, म्हणजे 6वा एलिमेंट, कारण 0 पासून आपण मोजायला सुरुवात करतो. मग हा एरर हँडल करायचा आहे आपल्याला, तर आपण कसं करू शकतो, ट्राय कॅचमध्ये टाकू शकतो.
एवढा कोड आहे तो आपण काय करणार, ट्रायमध्ये टाकणार. ट्राय, तेवढा कोड टाकला ट्रायमध्ये. कॅच एक्सेप्शन कुठलं, तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. हे जर एक्सेप्शन आलं तर काय प्रिंट करणार, इथे आपण मेसेज काय दाखवणार, यू आर स्टोरिंग डेटा बियॉन्ड कॅपॅसिटी ऑफ एन ॲरे, हा मेसेज प्रिंट व्हायला पाहिजे. मग आता जर हा प्रोग्राम आपण रन केला तर काय आलं, एररच्या ऐवजी काय प्रिंट झाला, यू आर स्टोरिंग डेटा बियॉन्ड द कॅपॅसिटी ऑफ ॲरे. आणि समजा मी इथे ॲरेची कॅपॅसिटी वाढवली, 5 आहे ती 10 केली, तर आता हा एरर येणार का, नाही, म्हणजे हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कळलं ना, पहिले 5 एलिमेंट स्टोअर झाले आणि 10 पुढचे नल आले. कारण का, कारण 10 जागा मावू शकेल एवढा त्याने ॲरे बनवला, 10 एलिमेंट मावू शकतील असा. आणि पुढे आपण एलिमेंट्सच ॲड केले नाही, पुढचे नल आले. आणि तेच जर मी इथे पुन्हा 5 साईज केली आणि 6वा एलिमेंट प्रिंट करायला जातो, तर आता हा कोड एक्झिक्यूट झाला होता. आता काय होणार, एरर येणार. 5च साईज आहे, म्हणजे 6वा एलिमेंट त्यामध्ये स्टोअर होऊ शकत नाही, म्हणून कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार. कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार म्हणजेच काय, हे स्टेटमेंट प्रिंट होणार, यू आर स्टोरिंग डेटा बियॉन्ड कॅपॅसिटी ऑफ एन ॲरे. हे काय झालं, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. त्याचप्रमाणे स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. तुम्हाला मी सांगितलं ना, बरोबर अर्धा तासात कंप्लीट होईल. तर आता स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. एक समजा स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंग str इज इक्वल टू समथिंग, ही स्ट्रिंग आहे आणि प्रिंट करायला जातो स्ट्रिंग डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. स्ट्रिंगचं ऑब्जेक्ट कॅरेक्टर ॲट, म्हणजे 5 नंबरच्या इंडेक्सला जे काही कॅरेक्टर आहे ते प्रिंट कर. मग एच आहे, मी जर इथे 50 केलं तर स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, हा एरर आला. कळलं. मग हा जो एरर जिथे येऊ शकतो तो कोड मी काय करणार, ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकणार. ट्राय ब्लॉकमध्ये टाकणार आणि कॅचमध्ये तो एरर स्पेसिफाय करणार जो येऊ शकतो, काय, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि त्या एरर ऐवजी काय प्रिंट कर ते मी इथे टाकणार, यू आर ट्राइंग टू एक्सेस character which is beyond the length of string specified. आता मी काय केलं, जर 5 लिहिलं इथे आणि हा कोड एक्झिक्यूट केला तर काय होणार, ट्राय ब्लॉक हा सक्सेसफुली एक्झिक्यूट होतो. आणि जर 5चे जर मी 50 केले तर स्ट्रिंग आपली छोटी आहे ना, 50 पर्यंत कॅरेक्टरच नाही आहेत. मग काय, स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ बाउंड हे एक्सेप्शन येण्याऐवजी काय प्रिंट झाला, यू आर ट्राइंग टू ॲक्सेस कॅरेक्टर विच इज बियॉन्ड द लेंथ ऑफ स्ट्रिंग स्पेसिफाईड. कळलं. हे काय झालं, एक्सेप्शन हँडलिंग. मी आता तुम्हाला दाखवताना रीड फ्रॉम फाईल ते मगासच नाव ठेवलं. मग तुम्ही प्रत्येक क्लासमध्ये वेगवेगळा, म्हणजे वेगवेगळ्या प्रॅक्टिकलसाठी वेगवेगळा क्लास बनवा. आय ओ एक्सेप्शनसाठी वेगळ्या क्लासमध्ये प्रॅक्टिकल कोड, त्यानंतर हे ॲरिथमॅटिक एक्सेप्शनसाठी वेगळी फाईल, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शनसाठी वेगळी फाईल. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं मगाशी पहिला जो रीड फ्रॉम फाईलवाला जो क्लास होता त्यामध्येच सगळं तुम्हाला करून दाखवलं. तुम्ही सेपरेटली करा ते. मग हे काय झालं, एक्सेप्शन हँडलिंग याच्यातला महत्त्वाचा पार्ट झाला. एक्सेप्शन हँडलिंग कसं करायचं ते, ट्राय कॅच फायनली ब्लॉक. फायनली ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, एरर येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होणार. तर आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला हे जे मल्टिपल ट्राय कॅच ब्लॉक आहेत आणि नेस्टेड ट्राय कॅच ब्लॉक आहेत ते बघूया. आणि त्याच्यानंतर थ्रो आणि थ्रोज याचं प्रॅक्टिकल बघूया. आणि फायनल वर्सेस फायनली वर्सेस फायनलाइज, हे दिसायला शब्द सेम आहेत, आपण इंटरव्ह्यूमध्ये यांच्यामधला फरक काय आहे तो विचारला जातो. तर फायनल कीवर्ड जो तुम्हाला मी सांगितला आहे, एखाद्या व्हेरिएबलला जर आपण फायनल कीवर्ड लावला तर ते व्हेरिएबलची व्हॅल्यू पुढे जाऊन कोणी चेंज करू शकत नाही.
रन टाइमला. जर तो फायनल कीवर्ड आपण मेथडला लावला तर ती मेथड आहे ती ओव्हरराईड होऊ शकत नाही. आणि जर फायनल कीवर्ड आपण क्लासला लावला तर तो क्लास इनहेरिट होऊ शकत नाही. फायनल झाला. फायनली हा ट्राय कॅचचा पार्ट आहे जो ऑप्शनल ब्लॉक आहे. एरर येवो अथवा न येवो तो फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. आणि फायनलाइज हा क्लास आहे, याचा उपयोग काय होतो, गार्बेज कलेक्शनसाठी होतो. म्हणजे याची तुम्हाला इथे याच्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन मी कदाचित घेऊन ठेवलेला आहे, जावा क्वेश्चन आन्सरची जी डॉक्युमेंट बनवलेला आहे त्यामध्ये. फायनली आणि फायनलाइज. बघा, फायनलाइज परफॉर्म्स क्लीन अप प्रोसेस जस्ट बिफोर ऑब्जेक्ट इज गार्बेज कलेक्टेड. सिस्टीम डॉट जी सी ही मेथड वापरून, सिस्टीम या क्लासची जी सी मेथड वापरून आपण फायनलाइज मेथड कॉल करतो. म्हणजे क्लीनअप प्रोसेस आहे ती, म्हणजे ऑब्जेक्ट गार्बेज कलेक्टेड होण्याच्या पूर्वी होते. तर हे महत्त्वाचा डिफरन्स झाला फायनली, फायनलाइज आणि फायनल मधला, जो इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार, मल्टिपल कॅच ब्लॉक, त्याच्यानंतर नेस्टेड ट्राय कॅच ब्लॉक, आणि त्याच्यानंतर थ्रो आणि थ्रोज कीवर्ड. आणि ते झाल्यानंतर आपण युजर डिफाईन्ड एक्सेप्शन, स्वतः एक्सेप्शन कसं डिफाईन करायचं ते बघणार आहोत. मल्टी कॅच ब्लॉक मध्ये काय असतं की आता हा ब्लॉक झाला. ट्राय ब्लॉक मध्ये आपण असा कोड टाकतो ज्यामध्ये एक्सेप्शन येण्याची संभाव्यता असते. मग इथे बघा 2 एक्सेप्शन येऊ शकतात. एक म्हणजे काय, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंडचं एक्सेप्शन येऊ शकतं, कारण या ॲरेची इथे मॅक्झिमम इंडेक्स किती असणार, ज्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत, म्हणजे 5 ज्याची साईज आहे त्याची मॅक्झिमम इंडेक्स किती असणार, 4 असणार, 0 1 2 3 4. आणि इथे ए ऑफ 4 म्हणजे ए स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 4 इज इक्वल टू समथिंग असलं पाहिजे होतं. ते किती आहे बघा, 5 ना, म्हणजे हा एलिमेंटच यामध्ये राहू शकत नाही, 6वा एलिमेंट. म्हणून ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येणार. 30 डिवायडेड बाय 0 इथे काय येणार, अरिथमॅटिक एक्सेप्शन येणार. 2 एक्सेप्शन येण्याची संभाव्यता आहे. म्हणून दोन वेळा कॅच ब्लॉक डिक्लेअर केला. एकामध्ये काय लिहिलं, अरिथमॅटिक एक्सेप्शन ई, आणि तो जर अरिथमॅटिक एक्सेप्शन आलं तर काय प्रिंट करायचं ते इथे लिहिलंय. समजलं. आणि जर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आलं म्हणजे डिव्हिजन बाय 0 साठी, तर काय प्रिंट करायचं, कोणता कोड एक्झिक्यूट करायचा तो इथे लिहायचा. आणि कॅच एक्सेप्शन हे काय आहे, एक्सेप्शन हा सर्वांचा सुपर क्लास आहे. अरिथमॅटिक एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, जेवढी काही एक्सेप्शन शिकवली ती चाइल्ड क्लास आहेत कोणची, एक्सेप्शन या क्लासची. म्हणून प्रिंट काय होणार यामध्ये, आउटपुट याचं अरिथमॅटिक एक्सेप्शन, पहिला आपण ते कॅच केलंय ना, त्यामुळे म्हणजे इथे याला मल्टिपल कॅच म्हणतात. आता मल्टिपल कॅचचं आणखी एक त्यांनी उदाहरण दाखवलेलं आहे. 5 साईज असणारा ॲरे डिफाईन केला आहे आणि आपण त्यामध्ये 10वा एलिमेंट प्रिंट करायला जातोय त्या ॲरेचा. म्हणजेच काय, अरिथमॅटिक एक्सेप्शन इथे येणार का, नाही. अरिथमॅटिक एक्सेप्शनचा काही विषय येत नाही, कारण डिव्हिजन बाय 0 वगैरे इथे काही नाही आहे. मग इथे काय येणार, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. आणि इथे ट्राय कॅच ब्लॉक जिथे संपतो तिथे त्यांनी काय लिहिलंय, रेस्ट ऑफ द कोड. म्हणजे हा ट्राय कॅच ब्लॉक संपल्यानंतर त्याच्या खाली जे काय आहे ते एक्झिक्यूट होणार, म्हणून इथे शेवटी काय येत आहे, रेस्ट ऑफ द कोड येत आहे. तिसरं एक एक्झाम्पल दिलं, त्यामध्ये काय लिहिलंय, एक म्हणजे 5 साईज असणारा ॲरे डिफाईन केला, डिव्हिजन बाय 0 केलं आणि 10वा आयटम त्यामधला प्रिंट करायचा प्रयत्न केला. तर यामध्ये काय येणार, पहिलं इथे अरिथमॅटिक एक्सेप्शन येणार, डिव्हिजन बाय 0 आहे म्हणून. आणि दुसरं काय येणार, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. पण प्रिंट होताना काय येणार, जे पहिलं येतं, पहिलं त्याला जे मिळतं तेच प्रिंट होणार. आणि हे कॅच एक्सेप्शन हे प्रिंट झाल्यानंतर तो डायरेक्ट कशामध्ये जाणार, फायनली ब्लॉक मध्ये जाणार. फायनली ब्लॉक नसेल तर खालचा कोड एक्झिक्यूट करणार. चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय केलंय की स्ट्रिंग इनिशियलाइजच केलेली नाही आणि स्ट्रिंगची लेंथ मोजायला गेले.
मग एरर कोणता येणार? नल पॉइंटर एक्सेप्शन. अरिथमेटिक एक्सेप्शन काही येणार नाही. ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन काही येणार नाही. पण नल पॉइंटर एक्सेप्शन येणार. मग नल पॉइंटर एक्सेप्शन कशामध्ये येतं? तर हा एक्सेप्शन हा पॅरेंट क्लास आहे, बरोबर. मग या एक्सेप्शन या पॅरेंट क्लासमध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन, सगळीच्या सगळी एक्सेप्शन या पॅरेंट क्लासमध्ये येतात. एक्सेप्शन या पॅरेंट क्लासमध्ये, म्हणून पॅरेंट एक्सेप्शन ऑकर्स हे प्रिंट होणार आणि मग रेस्ट ऑफ द कोड एक्झिक्यूट होणार. पाचवं एक्झाम्पल आहे, त्यामध्ये काय केलंय? int a इज इक्वल टू न्यू इंट 5 म्हणजे 5 साईज असणारा ॲरे डिफाईन केला. मग अशा चारही एक्झाम्पल होती त्या पद्धतीने. आणि इथे डिव्हिजन बाय 0 चा कोड लिहिला. आणि पहिले एक्सेप्शन काय? पॅरेंट एक्सेप्शन सांगितलंय. दुसरं एक्सेप्शन अरिथमेटिक एक्सेप्शन. तिसरं ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. यामध्ये काय लिहिलंय? टास्क 2 कम्प्लिटेड, टास्क 1 कम्प्लिटेड असं तिथे लिहिलंय आतमध्ये. मग असे एक्सेप्शन ऑकर्ड लिहिलेलं त्या ठिकाणी. आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रेस्ट ऑफ द कोड. आणि इथे जर प्रोग्राम आपण रन केला तर काय येतो? कंपाईल टाइम एरर. का? ऑलरेडी काय आहे? अरिथमेटिक एक्सेप्शन कट केलेला आहे आणि हा एक्सेप्शन हा पॅरेंट क्लास आहे, तो आधी आपण डिफाईन करून ठेवलेला आहे. त्यामुळे या एक्सेप्शन क्लासमध्येच, या पॅरेंट क्लासमध्येच ते मिळालं अरिथमेटिक एक्सेप्शन. आणि इथे सुद्धा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हॅज ऑलरेडी बीन कॉट. कळलं? कशामध्ये ते कॅच केलं गेलं? तर या पॅरेंट क्लासमध्ये इथेच, कारण हा सर्व एक्सेप्शनचा पॅरेंट क्लास म्हणजे सर्व एक्सेप्शनचा सुपर क्लास आहे. हे काय झालं? मल्टिपल एक्सेप्शन. जसं आपण इफ एल्स इफ एल्स इफ एल्स इफ असं आपण बघितलं होतं ना लॅडर प्रमाणे, तसे हे लॅडर प्रमाणे कॅच दिसतात बघा. कळलं ना? हे मल्टिपल एक्सेप्शन, मल्टिपल एक्सेप्शन्स. इथे त्याचं प्रॅक्टिकल करून बघूया. एक्सेप्शन हँडलिंग. एन मेथड लिहिल्यानंतर आता मल्टिपल एक्सेप्शन साठी आपण मगाचा कोड करूया. पहिलं काय करणार मी? इथे एक ॲरे बनवतो, इंटिजरचा ॲरे. त्याचं नाव काय दिलं? ॲरे इंट इज इक्वल टू न्यू इंट. आणि ॲरेची साईज किती? 5. म्हणजे ॲरेमध्ये 5 एलिमेंट राहू शकतात. आता ॲरे इंट मध्ये मी इंडेक्स वाईज नंबर स्टोअर करतो. 0 इंडेक्सला 0 स्टोअर करतो. हे 4 नंबर स्टोअर केले. आता हे जर मला प्रिंट करून दाखवायचे असतील तर मी काय करणार? फॉर इंट जो नंबर आहे तो कोलन कलेक्शन ॲरे इंट नंबर प्रिंट करणार. हा प्रोग्राम रन केला तर एरर काय? प्रोग्राम जर रन केला तर काय येतं?
हे 4 मेंबर्स प्रिंट झाले. आता हे 5 मेंबर्स प्रिंट झाले. यामध्ये मी 6वा एलिमेंट जर स्टोअर करायला गेलो तर हे 5 ही मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे अरे मध्ये ते नंबर स्टोअर करायची. तर इथे 6वा एलिमेंट स्टोअर करायला लागेल. 0 1 2 3 4 5 म्हणजे कितवा 6वा 0 पासून मोजायला गेलो तर इथे एरर येणार कोणता? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग याच्यासाठी मी काय करतो, हा ट्राय कॅच मध्ये टाकणार आणि अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन हा कॅच करणार. तेच जर मी इथे काय केलं, डिव्हिजन बाय 0 केलं तर कुठला एरर येणार? अरिथमेटिक एरर. डिव्हिजन बाय 0 एक्सेप्शन, अरिथमेटिक एरर. म्हणजे काय, पहिला तो कुठला एरर पकडतो, असं असेल तर इज इक्वल टूच्या उजव्या साईडच्या व्हॅल्यू हे आधी कॅल्क्युलेट करतो आणि मग ते डाव्या बाजूच्या व्हेरिएबल मध्ये किंवा अरे मध्ये तो असाइन करतो. तर पहिलं त्याने काय केलं, 5/0 किती येतं रे बघितलं, 5 डिवायडेड बाय 0. तर हे पॉसिबल नाही आहे, इन्फिनिटी येणार ना. एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी, म्हणून डिव्हिजन बाय 0 इज नॉट पॉसिबल. त्याने अरिथमेटिक एक्सेप्शन हा एरर त्याने दाखवला. आणि जर इथे मी 5 टाकलं म्हणजे काय, इथे एरर येणार नाही. 5 टाकलं किंवा 10 जर टाकलं तर अरिथमेटिक एक्सेप्शन येणार नाही. पण 5 इंडेक्स नंबर असलेल्या एलिमेंटला 10 व्हॅल्यू असाइन करायचा प्रयत्न करणार. मग इथे याची मॅक्झिमम साईज किती आहे? 5 आहे. मग 5वाच म्हणजे काय, 6वा एलिमेंट आपण ऍड करायला जातो, पॉसिबल आहे का? नाही. म्हणून काय येणार आहे, ते एरर येणार. का? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. इथे जर 10 लिहिले तर 10व्या एलिमेंटला आपण ती व्हॅल्यू असाइन करायला जात आहोत. काय आलं? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. मग आता दोन एक्सेप्शन इथे होतात, बरोबर. मग ती कॅच करण्यासाठी मी काय केलं, ट्राय कॅच ब्लॉक वापरला. हे सगळं कशामध्ये टाकलं? ट्राय कॅच मध्ये. हे एक एक्सेप्शन, एका एक्सेप्शन साठी हा कॅच ब्लॉक, हा दुसऱ्या एक्सेप्शन साठी कॅच ब्लॉक. असे तुम्हाला पाहिजे तेवढे कॅच ब्लॉक वापरू शकता लॅडर प्रमाणे. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही फायनली सुद्धा वापरू शकता, जो ऑप्शनल आहे. फायनली कधी वापरला जातो? एरर येवो अथवा न येवो, फायनली ब्लॉक नेहमी एक्झिक्यूट होतो. तर आपण सध्या फायनली नको घेऊया, ऑप्शनल आहे तो. हे 2 कॅच ब्लॉक घेऊया, कारण सध्या 2 एक्सेप्शनच्या पॉसिबिलिटीज आहेत. मग तो कोड ज्यामध्ये एरर येऊ शकतो, एक्सेप्शन येऊ शकतो, तो ट्राय मध्ये टाकला. त्यानंतर इथे एका एक्सेप्शनचं नाव टाकतो, अरिथमेटिक एक्सेप्शन, AREX, त्याचा ऑब्जेक्ट. आणि इथे जर अरिथमेटिक एक्सेप्शन आलं तर काय लिहिलं पाहिजे, काय प्रिंट झालं पाहिजे कन्सोलवरती, ते इथे लिहितो, अरिथमेटिक एक्सेप्शन. अरिथमेटिक एक्सेप्शन कॅच करणार. आणि जर आता अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड दुसरा एक एरर आहे, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. म्हणजे आता ऑब्जेक्ट बनवूया अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शनचा, अरे इंडेक्स एक्सेप्शन. तुम्हाला पाहिजे ते इथं ऑब्जेक्टचं नाव देऊ शकता, तुम्हाला सोपं वाटेल ते. मग इथे ट्राय कॅच ब्लॉक काय करतो, ट्राय मधला जो काही कोड आहे त्यामध्ये जर काही एक्सेप्शन येत असेल तर ते एक्सेप्शन हँडल करतो. म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन आलं तर या कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. जर अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आलं तर या कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलेला कोड एक्झिक्यूट होणार. आणि या कर्ली ब्रॅकेट मधून बाहेर आल्यानंतर जो काही रेस्ट ऑफ द कोड आहे तो एक्झिक्यूट होणार. Array index out of bound exception occurred.
का? कारण आपण 10वा एलिमेंट स्टोअर करायला जातोय. तेच जर मी आता त्याला डिव्हिजन बाय 0 केलं तर आता तो कुठला कॅप्चर करणार? अरिथमॅटिक एक्सेप्शन. कारण पहिलं तो इज इक्वल टू साइन आहे, त्याच्या राईट साईडची साईड आहे तो काय करणार? इव्हॅल्युएट करणार, आणि मग ती जी काय व्हॅल्यू येणार ती लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे त्या एलिमेंटला, त्या एरेच्या एलिमेंटला असाइन करणार. पहिलं काय आता येणार? अरिथमॅटिक एक्सेप्शन, आणि रेस्ट ऑफ द कोड इज एक्झिक्युटेड. म्हणजे ते अरिथमॅटिक एक्सेप्शन ऑकर्ड हा कोड एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतर तो बाहेर आला ट्राय कॅच ब्लॉक मधून, आणि रेस्ट ऑफ द कोड इज एक्झिक्युटेड हे स्टेटमेंट प्रिंट झालं. तर अशा प्रकारे हा काय आहे? मल्टिपल कॅच ब्लॉक. त्यानंतर येतो तो म्हणजे काय? नेस्टेड ट्राय कॅच ब्लॉक. तो कसा असतो इथे करून दाखवतो. ट्राय कॅच, इथे एक एक्सेप्शन, हे 1 एक्सेप्शन आहे समजा. त्या ट्राय मध्ये काहीतरी स्टेटमेंट असणार. तर ट्रायच्या आतमध्ये आणखी एक ट्राय, जसा इफच्या आतमध्ये आणखी एक इफ असतो त्या पद्धतीने नेस्टेड इफ असतो, तसं नेस्टेड ट्राय. नेस्टेड इफ असतो तसा काय? आता नेस्टेड ट्राय येणार. ट्राय कॅच सेक्शन 2 x2 मग या ट्रायच्या काहीतरी लाईन्स असणार. त्यामध्ये पुन्हा ट्राय कॅच सेक्शन 3 त्याचा हँडलिंग कोड. मग आता याच्यातही पुन्हा ट्राय असू शकतो. कळलं? मग हे सगळं काय झालं? नेस्टेड ट्राय. जे ट्राय मध्ये ट्राय, हे काय झालं? नेस्टेड ट्राय. नेस्टेड ट्राय समजला ना? मग इथे एक्झाम्पल तुम्ही काही घेऊ शकता नेस्टेड ट्राय साठी. प्रणव सरोडे 1158 जुना मेसेज आहे. तर हा काय झाला? नेस्टेड ट्राय. तर हे एक्सेप्शन हँडलिंग मध्ये जे महत्वाचा पार्ट आहे तो आता आपण बघितला. आता आपण बघूया युजर डिफाइंड एक्सेप्शन. स्वतः युजर कशी डिफाइन करू शकतो एक्सेप्शन, स्वतःची एक्सेप्शन. आणि थ्रोच कीवर्ड हे सुद्धा बघूया. युजर डिफाइंड एक्सेप्शन म्हणजेच काय? कस्टम एक्सेप्शन. त्याचा सिंटॅक्स कसा आहे? एक आपण एक्सेप्शनचा क्लास बनवणार. प्रत्येक एक्सेप्शन हा कोणता चाइल्ड क्लास आहे? तर एक्सेप्शन या क्लासचा चाइल्ड क्लास आहे, म्हणून आपण त्याला एक्सटेंड्स एक्सेप्शन करणार आणि त्याचा एक कन्स्ट्रक्टर बनवणार. कन्स्ट्रक्टर म्हणजे अशी मेथड ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम आहे, त्याला कोणताही रिटर्न टाईप नाही, आणि ती कॉल केली जाते कधी? जेव्हा क्लास इन्स्टन्शिएट होतो, म्हणजे क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं जातं तेव्हा. आणि त्या कन्स्ट्रक्टरला एक स्ट्रिंग पास करणार आणि ती आपण सुपर क्लासला पास करणार सुपर कीवर्ड वापरून. सुपर क्लास कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी सुपर कीवर्ड वापरला जातो ना, एवढं सोपं आहे ते. इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे इनव्हॅलिड एक्सेप्शनचं. म्हणजे तुम्हाला जे मतदानाचा मी कोड दाखवलेला आहे तोच इथे केलेला आहे, फक्त एक्सेप्शन वापरून तो कसा बनवला जाऊ शकतो ते इथे दाखवलेलं आहे. त्यामध्ये थ्रो हा कीवर्डचा सुद्धा वापर आलेला आहे. यावरून तुम्हाला थ्रो कीवर्ड का कुठे वापरला जातो ते समजेल. मग आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला करून दाखवणार आहे. कस्टम एक्सेप्शन डेमो.
कस्टम एक्सेप्शन डेमो. वोटिंग साठी आपण युजर कडून इनपुट घेऊन आधी आपला नॉर्मल प्रोग्राम करूया. system.out.println enter your age. मग आपण स्कॅनर थ्रू इनपुट घेऊया. स्कॅनर कशामध्ये असतो? java.util मध्ये, बरोबर ना? java.util.scanner. त्यामध्ये आपण काय करतो? system.in स्कॅनर कडून घेतलेला जो काही नंबर आहे, एज आहे, ते कशामध्ये आपण स्टोअर करूया? एज या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. डॉट नेक्स्ट इंट if age less than 18 not eligible for. नॉर्मल प्रोग्राम झाला, कस्टम एक्सेप्शन वगैरे याच्यामध्ये काय वापरलं गेलेलं नाही. एंटर युअर एज 25 टाकलं. एलिजिबल फॉर वोटिंग ते जर किती 15 टाकलं. नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. आता हे येते खाली येत आहे ना 15 डिजिट, तो जर याच्या समोर आला पाहिजे तर काय करणार? एलएन मधला प्रिंट एलएन मधला एलएन काढून टाकायचा, म्हणजे नेक्स्ट लाईनला तो प्रिंट करणार नाही ते. आता बघा समोरच येते 15 नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. 25 टाकलं तर एलिजिबल फॉर वोटिंग. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हे नॉर्मली एलिजिबल फॉर वोटिंग किंवा नॉट एलिजिबल फॉर वोटिंग असं दाखवायचं नाही, तर एक्सेप्शन थ्रू करायचं आहे. जसं मगाशी हे मल्टिपल एक्सेप्शन होते, हे इथे प्रिंट व्हायचं, हा मेसेज प्रिंट व्हायचा, पण त्याचे जर डिटेल्स जर प्रिंट करायचे आहेत तर काय? arex.printStackTrace नावाची मेथड आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा aiex.printStackTrace. मग मेथड कोणाची? तर त्या एक्सेप्शन क्लासची मेथड आहे प्रिंट स्टॅक ट्रेस ही. म्हणजे बघा यामुळे काय होतं? अरिथमेटिक एक्सेप्शन ऑकर डिव्हिजन बाय 0 हे सगळं त्याचा ट्रेस आहे तो प्रिंट झाला. कळलं? त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही कॅच केला, कॅच सुपर क्लास सर्वांचा, इथे जर टाईप केलं system.out.println parent exception called, मग आता काय करणार? अरिथमेटिक एक्सेप्शन कॉल झालं सांगतोय. आता हाच जर मी वरती लिहिला पॅरेंट एक्सेप्शनचा सुरुवातीला लिहिला, तर आता अरिथमेटिक एक्सेप्शनच्या तिथे काय येणार? कंपाईल टाईम एरर. का? कारण का हे जे एक्सेप्शन आहे ते ऑलरेडी हँडल केलं गेलं आहे या एक्सेप्शन क्लासने, कारण हा एक्सेप्शन क्लास हा पॅरेंट क्लास आहे सर्वांचा. अरिथमेटिक एक्सेप्शन असो, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन असो, कुठलं ते एक्सेप्शन असो, सगळे एक्सेप्शन कोण आहेत? या एक्सेप्शन क्लासचे चाइल्ड क्लास आहेत, याला इनहेरिट करतात ते. त्यामुळे एक्सेप्शन हे आलं म्हणजे त्यामध्ये सगळे सामावले गेले सगळे. मग इथे मला सेपरेटली लिहायची गरज नाही, इथे मी काय लिहिणार? सरळ ax.printStackTrace. मग कुठला तो एरर असू दे इथे तो प्रिंट होणार, डिव्हिजन बाय 0 असू दे किंवा अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड असू दे. कळलं? तो परफेक्ट कॅच करणार. मी आता समजा इथे 10 लिहिले, तर आता डिव्हिजन बाय 0 ऐवजी काय येणार? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. कळलं? कारण डिव्हिजन बाय 0 वाला एरर आपण काढून टाकला, /0 होतं ते काढून टाकलं इथलं, म्हणजे हे पॅरेंट एक्सेप्शन कॉल झालं. होता कसा करतो हा कोड? तर आता
हे जसं एक्सेप्शन आहे नाव, तसं आता आपण एक एक्सेप्शन बनवणार आहोत, कस्टम एक्सेप्शन. आणि त्या एक्सेप्शनला आपण नाव काय देणार आहोत? त्या एक्सेप्शनला आपण नाव काय देणार आहोत? यांनी काय दिलंय बघा, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. स्वतःचं नाव, तुम्ही काही तुम्हाला पाहिजे ते देऊ शकता नाव. न्यू क्लास इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. हे प्रत्येक एक्सेप्शन हे चाइल्ड क्लास आहे कोणाचा? एक्सेप्शन या क्लासचा. मग इथे बघा काहीतरी सांगतोय, सिरियल आयडी आणि सांगतोय. आपल्याला काही करत बसायचं नाही, आपण सरळ काय करायचं, याचा एक कन्स्ट्रक्टर बनवायचा, सोर्स जनरेट कन्स्ट्रक्टर. आता जनरेट कन्स्ट्रक्टर जर आपण रेग्युलर पर्सन वगैरे घेतो किंवा स्टुडंट वगैरे घेतो, तर तिथे आपण स्टुडंटचा रोल नंबर, नेम घेतो, एम्प्लॉईसाठी काय नेम, डेजिग्नेशन, सॅलरी घेतो. तसं आता इथे आपण काही दिलेलं नाही आहे, कारण हा क्लास वेगळ्या टाईपचा आहे. तसा हा पोजो क्लास नाही आहे, म्हणजे एंटिटी क्लास नाही आहे हा. मग त्याच्यासाठी सोर्स जनरेट करताना युजिंग फील्ड्सच्या ऐवजी युजिंग सुपर क्लास करायचं. मग आपल्याला यामध्ये थ्रोएबल वगैरे पाठवायचं नाही, आपल्याला फक्त एकच पाहिजे मेथड, कुठलीही, शेवटून दुसरी एक्सेप्शन स्ट्रिंग वाली. मग बाकीच्या आहेत ते मी अनचेक करतो, एक्सेप्शन स्ट्रिंग, आणि जनरेट बटनवर क्लिक करतो. म्हणजे ही मेथड ऑटोमॅटिक आली. झालं, आपलं काम झालं, बाकी काय करायचं नाहीये. इकडून जो काय मेसेज येणार तो मेसेज कोणाला पाठवला जाणार? याच्या सुपर क्लासला, एक्सेप्शन या सुपर क्लासला. बाकी काहीच करायचं नाही. एवढं झालं. हे आपलं इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हे इथे बनलेलं आहे. मग हे चेक कुठे केलं जातं? चेक कुठे केलं जातं? तर हे जे इथे इफ मध्ये म्हणजेच कुठे? या इफ मध्ये. मग इथे आपण डायरेक्टली लिहायचं नॉट एलिजिबल फॉर वोटिंग आणि एलिजिबल फॉर वोटिंग. त्याऐवजी आपण काय करणार आता? हा जो एक्सेप्शन क्लास आहे तो वापरणार. तर कसा वापरणार बघा, थ्रो जर लेस दॅन 80 असेल तर हे आपण बनवलेलं एक्सेप्शन आहे ते थ्रो कर. पायथॉन मध्ये थ्रोच्या ऐवजी रेज हा शब्द वापरला जातो, RAISE ते थ्रो. आता या एक्सेप्शनचं नाव कुठलं? इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. आता इनव्हॅलिड एज एक्सेप्शन काय आहे? तर हा क्लास आहे, मग याचा इन्स्टन्स बनवला पाहिजे ना. मग इन्स्टन्स आपण कसा बनवतो? न्यू कीवर्ड वापरून आणि इथे आपण पॅरामीटर पास करतो. आता याला कुठला पॅरामीटर पास करायला पाहिजे? तर स्ट्रिंग पॅरामीटर पास करायला पाहिजे, जो आपल्याला मेसेज दाखवायचा आहे तो काय? नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. कळलं? हेच तुम्ही कसं लिहू शकता? हे काय म्हणतो, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. आता इथे न्यू इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आहे, त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काय वापरू शकता? वरती याचा इन्स्टन्स बनवू शकता, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन EX इज इक्वल टू न्यू इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, आणि याला ते स्ट्रिंग पास करणार, नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. हे जे एक्सेप्शन आहे ते ऑब्जेक्ट इथे लिहिणार. मग इथे ऑब्जेक्ट EX लिहिण्यापेक्षा आपण EX इज इक्वल टू समथिंग आहे, मग हे जे समथिंग आहे तेच उचलून EX च्या जागी लिहायचं. कळलं ना? म्हणजे तेवढा कोड वाचला. लेस दॅन 80 असेल तर, लेस दॅन 80 असेल तर, नाहीतर काय? एलिजिबल फॉर वोटिंग आपलं आहे तसंच. मग आता इथे काय सांगतो हा, की थ्रोज वापरा. थ्रोज का वापरा? हा इथे वरती वापरलाय बघा मेथडला, थ्रोज ऑटोमॅटिक आला ते क्लिक केल्यानंतर. म्हणजे काय? जर हे एक्सेप्शन आलं, कुठलं? इथे दिलेलं एक्सेप्शन. आता थ्रोजच्या ठिकाणी तुम्ही कॉमा टाकून मल्टिपल एक्सेप्शन सुद्धा लिहू शकता इतर.
एंटर युअर एज 15. मग हे काय झालं, एक्सेप्शन थ्रो झालं. मग एक्सेप्शनचा मेसेज काय आला, नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. मग वोटिंगच्या पुढे जर मी समजा डॉट 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 टाकले आणि आता हा प्रोग्राम रन केला, डॉट 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 आला. मग एरर कुठून आला, तर आपण इथून हा पॅरामीटर पास केला इनव्हॅलिड एज एक्सेप्शनला. इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हा कोणाचा चाइल्ड क्लास आहे, तर एक्सेप्शन याचा चाइल्ड क्लास आहे. एक्सेप्शन म्हणजेच कोण झाला, याचा पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लासचा जर आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे तर आपण कोणता कीवर्ड वापरतो, सुपर कीवर्ड वापरतो. सुपर कीवर्डचे तुम्हाला मी 3 वापर सांगितलेले. एक म्हणजे काय, पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी, दुसरा पॅरेंट क्लासचा इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करण्यासाठी, आणि तिसरा काय, पॅरेंट क्लासची मेथड कॉल करण्यासाठी. तर आता हा काय झाला, थ्रो, आणि हा काय झाला, थ्रोज. आता ह्या दोघांमध्ये फरक काय, दिसायला तर हे सारखे सारखे आहे, दिसायला तर हे सारखे सारखे आहे. मग त्यांचा डिफरन्स इथे आलेला आहे. The throws keyword. The Java throws is used to declare an exception. It gives an information to programmer that there may occur an exception. तिथे एक exception occur होऊ शकतं. So it is better for programmer to provide the exception handling code so that the normal flow of a program can be maintained. Exception handling is mainly used to handle the checked exceptions. If there are any unchecked exceptions such as null pointer exception, it is programmer's fault that he is not checking the code before it is being used. मग मेथडचं नाव असतं, त्या मेथडच्या नावाच्या पुढे जर आपण थ्रोज लिहिलं आणि त्या एक्सेप्शन क्लासचं नाव जसं इथे मेन मेथडच्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मेन मेथडच्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मग इथे कोणतं एक्सेप्शन डिक्लेअर केलं पाहिजे, कोणत्या एक्सेप्शनचं नाव लिहिलं पाहिजे, तर अनचेक्ड एक्सेप्शन अंडर अवर कंट्रोल, सो वी कॅन करेक्ट अवर कोड. अनचेक्ड एक्सेप्शन, चेक्ड एक्सेप्शन आणि अनचेक्ड एक्सेप्शन असे 2 पार्ट येतात एक्सेप्शन्स मध्ये. इथे पहिलेच तुम्हाला मिळणार चेक्ड, अनचेक्ड आणि एरर. चेक्ड म्हणजे काय, जे डायरेक्टली इनहेरिट करतात. The classes that directly inherit the throwable class except runtime exception and error are known as checked exception. Input output exception, SQL exception. ते कंपाईल टाइमला काय केले जातात, चेक केले जातात. अनचेक्ड आहेत ते रन टाइमला. अरिथमेटिक एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, हे जे कंपाईल टाइमला केले जात नाहीत पण ते रन टाइमला चेक केले जातात, ते काय झाले, अनचेक्ड एक्सेप्शन. म्हणजे जे कंपाईल टाइमला चेक केले जातात ते चेक एक्सेप्शन, आणि जे कंपाईल टाइमला चेक केले जात नाही ते अनचेक्ड एक्सेप्शन. आणि एरर इज इरिकव्हरेबल, म्हणजे तो आपल्या ह्युमन मिस्टेकने बनवू शकतो किंवा आउट ऑफ मेमरी म्हणजे हार्डवेअर प्रॉब्लेमने बनवू शकतो, हार्डवेअर प्रॉब्लेममुळे, व्हर्च्युअल मशीन एररमुळे, असर्शन एररमुळे, अशा प्रकारे. द थ्रो कीवर्ड इज यूज टू थ्रो अन एक्सेप्शन, म्हणजे आपण जसं मगाशी थ्रो केलं, जर लेस दॅन 80 त्याचा एज असेल तर नवीन एक्सेप्शन थ्रो कर, कुठलं तर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन जे आपण बनवलं होतं, आणि त्याचा मेसेज सुद्धा प्रिंट कर, कुठला तो ऍज अ आपण पॅरामीटर पाठवला होता त्याला. आणि थ्रोज कीवर्ड इज यूज टू declare exceptions. It specifies that there may occur an exception in the method. It doesn't throw an exception. It is always used with method signature. म्हणजे हा थ्रो करत नाही, जसं हा म्हणजे पायथॉन मध्ये याच्या ऐवजी तुम्हाला रेज हा शब्द वापरलेला आहे, मग त्या शब्दाने तुम्हाला लवकर समजेल. यामध्ये कन्फ्युज व्हायला होतं थ्रो आणि थ्रोज मध्ये. थ्रोज मध्ये काय, तेव्हा पर्टिक्युलर एक्सेप्शन पुढे राहून येऊ शकतं, त्याची पॉसिबिलिटी, आणि ते हँडल करायचं. मग आता समजा हा डिव्हिजन बाय झिरोचा हा कोड आहे, मग असाच घेऊया मल्टिपल एक्सेप्शनचा कोड. हा कोड आहे, तर इथे तुम्ही
अरिथमेटिक एक्सेप्शन आणि ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, ही दोन एक्सेप्शन तुम्ही कशी ट्राय कॅच मेकॅनिझम वापरून तुम्ही कॅच करायचा प्रयत्न केला. आता ट्राय कॅच आपण काढून टाकला, हा ट्राय कॅच आपण काढून टाकला, हा नॉर्मल कोड केला. मग आता एरर येथे येऊ शकतो. एक म्हणजे काय, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, कारण याच्यामध्ये मॅक्झिमम 5 एलिमेंट्स राहू शकतात. तर आपण 10व्या एलिमेंटला व्हॅल्यू असाइन करतोय, ती सुद्धा कोणती व्हॅल्यू, ती डिव्हिजन बाय 0 वाली व्हॅल्यू, म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन येणार. ही दोन्ही मला काय करायची आहेत, स्किप करायचे आहे. तर मी काय करणार, एक तर ट्राय कॅच तरी वापरणार किंवा इथे थ्रोज एका एक्सेप्शनचं नाव अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, कॉमा दुसऱ्याचं नाव काय, अरिथमेटिक एक्सेप्शन. जर हा प्रोग्राम रन केला, डिव्हिजन बाय 0, याने काय केलं, आता अरिथमेटिक एक्सेप्शन हे काय झालं, थ्रो झालं. आणि याच्या ऐवजी जर ते एक्सेप्शन आलं तर मला काहीतरी त्याऐवजी एखादा कोड एक्झिक्यूट करायचा आहे किंवा मेसेज दाखवायचा आहे, बाबा हे पर्टिक्युलर एक्सेप्शन मिळालं. तर त्याच्यासाठी आपण ट्राय कॅच ब्लॉक वापरतो, जसं आपलं सुरुवातीला होतं. ट्राय कॅच ब्लॉक होता तो सुरुवातीला. कळलं, अरिथमेटिक एक्सेप्शन मिळालं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन मिळालं तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. Java throws example. Let's see the example of Java throws clause. It describes that check exception can be propagated by throws keyword. आता एक IO एक्सेप्शन म्हणजे काय, इनपुट आउटपुट एक्सेप्शन. मग एक मेथड बनवली एम, जी काय करते, IO एक्सेप्शन थ्रो करते. दुसरी एक मेथड बनवली एन, जी काय करते, एम याला कॉल करते. एम आहे ते काय करणार, मेथड थ्रो करणार ना आयो एक्सेप्शनची, म्हणून इथे सुद्धा काय लिहिले, थ्रोज आयो एक्सेप्शन. त्यानंतर तिसरी मेथड बनवली पी, पी काय करते, या एन मेथडला कॉल करते, जी काय करणार, एम या मेथडला कॉल करणार आणि थ्रो करणार आयो एक्सेप्शन. आणि हा जो कोड आहे तो एक्झिक्यूट करायला गेलो, पी मेथड कॉल केली तर काय येतं आउटपुट, एक्सेप्शन हँडल्ड. म्हणजे काय, एक्सेप्शन हँडल्ड म्हणजे काय, पी मेथड आहे ती काय करणार, एन ही मेथड कॉल करणार. एन मेथड मध्ये काय आहे, एम मेथड आहे, एम ही मेथड कॉल होणार आणि कोड आहे तो एक्सेप्शन हँडल केला जाणार. मग आपण एक्सेप्शन कसं करू शकतो हँडल, एक ट्राय कॅच ब्लॉक वापरून आणि दुसरं कसं, थ्रोज कीवर्ड वापरून. कळलं, ते ट्राय कॅच वापरून, दुसरं काय, थ्रोज कीवर्ड वापरून. थ्रो आणि थ्रोज मधला फरक कळलं ना, काय विषय आहे तो. आपण जेव्हा कस्टम एक्सेप्शन बघत होतो तेव्हा नवीन हे एक्सेप्शन काय, थ्रो करायचं आहे, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. म्हणून इथे थ्रोज वरती काय लिहायचं, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन हे थ्रो केलं जाणार, म्हणजे ते पर्टिक्युलर एक्सेप्शन पुढे कुठेतरी येऊ शकतं. आपल्याला जाणून बुजून एक्सेप्शन तिथे आणायचं असेल तर हा थ्रो कीवर्ड आहे. कळलं. आणि थ्रोज म्हणजे काय, इथे थ्रोज कडे दिलेली जी काही कॉमा सेपरेटेड एक्सेप्शन असणार ती या कोड एक्झिक्यूट, हा कोड एक्झिक्यूट होताना ऑकर होऊ शकतात, असं आहे ते. बाकी त्यामध्ये काय नवीन नाही. मग आता यामधला डिफरन्स
इथे सुद्धा डिफरन्स दिलेला आहे, इथे सुद्धा डिफरन्स दिलेला आहे. आता याचा युसेज थ्रो कुठे वापरतात, तर आपल्याला एखादं एक्सेप्शन लॉजिकली म्हणजे मॅन्युअली आपल्याला थ्रो करायचं आहे, मॅन्युअली केलेलं ना, लेस दॅन 80 असेल तर एक्सेप्शन कॉल कर, एक्सेप्शन थ्रो कर, रेज कर. कुठलं, तर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन. जो थ्रोज कीवर्ड आहे तो काय करतो, फंक्शन सिग्नेचर म्हणजे मेथड सिग्नेचर म्हणजे काय, मेथडचं डिक्लेरेशन, बॉडीच्या वरती आपण जे काही लिहितो ते, म्हणजे त्या मेथडचं रिटर्न टाईप, मेथडचा रिटर्न टाईप, मेथडचं नाव, त्याचे पॅरामीटर्स, त्या ठिकाणी आपण स्पेसिफाय करतो थ्रोज कीवर्ड वरती. म्हणजे फंक्शनकडे असे काही स्टेटमेंट असणार ज्यामुळे पुढे जाऊन एरर येऊ शकतो, किंवा आपण मुद्दाम थ्रो कीवर्ड वापरून तिथे एरर ऑकर करू शकतो. तर अशा ठिकाणी थ्रोज कीवर्ड वापरला जातो आणि त्या एक्सेप्शनचं नाव लिहिलं जातं जे पुढे येणार आहे, किंवा आपण मुद्दा म्हणून त्या एक्सेप्शनला आणणार आहोत ते. Exceptions thrown. The throw keyword is used to throw an exception explicitly. It can throw only one exception at a time. At a time, तो explicitly एकच exception throw करू शकतो. The throws keyword can be used to declare multiple exceptions separated by comma. Whichever exception is occur, it matches with the declared one. It's thrown automatically then. म्हणजे वरती आपण मेथड लेवलला जे थ्रोज कीवर्ड वापरून एक्सेप्शन, थ्रोज कीवर्ड वापरून एक्सेप्शन आपण काय केलं, तिथे स्पेसिफाय करून ठेवले वेगवेगळे एक्सेप्शनचे क्लास. म्हणजे त्या टाईपचं जर एक्सेप्शन खाली आलं तर ते हँडल केले जाणार. म्हणजे त्या टाईपचं म्हणजे काय, त्यातील कुठल्या तरी एकाला मॅच होणार, तर ते हँडल केले जाणार ऑटोमॅटिकली. सिंटॅक्स, सिंटॅक्स कसा असतो, थ्रो कीवर्डचा नवीन एक्सेप्शन आपण थ्रो म्हणजे रेज करतो तेव्हा थ्रोच्या पुढे काय लिहितो आपण, इन्स्टन्स लिहितो त्या एक्सेप्शनचा, जे कस्टम असेल किंवा युजर डिफाईन्ड एक्सेप्शन असेल. इथे आपण कस्टम एक्सेप्शन लिहिलं ना या कोडमध्ये, इनव्हॅलिड एज एक्सेप्शन, ते इथे तुम्ही काय लिहू शकता, कुठलाही नल पॉइंटर एक्सेप्शन सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता, नल पॉइंटर एक्सेप्शन. आता हा जेव्हा प्रोग्राम रन करणार तेव्हा इनव्हॅलिड एज एक्सेप्शन आलेलं त्याऐवजी आता खाली काय येणार, नल पॉइंटर एक्सेप्शन येणार. नल पॉइंटर एक्सेप्शन मेसेज काय आला, नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. कळलं ना, म्हणजे काय, एखाद्या एक्सेप्शनचा इथे इन्स्टन्स आपण देतो कोणानंतर, थ्रो कीवर्डच्या नंतर. पण थ्रोज कीवर्डचा सिंटॅक्स कसा आहे, थ्रोज कीवर्ड मध्ये आपण वरती थ्रोज कीवर्डच्या नंतर जे एक्सेप्शन्स ऑकर होण्याची शक्यता आहे ती त्या एक्सेप्शनची नावं तिथे स्पेसिफाय करतो. कुठे, या थ्रोज कीवर्ड नंतर इनव्हॅलिड एज एक्सेप्शन असेल, अरिथमॅटिक एक्सेप्शन असेल, त्यानंतर आयओ एक्सेप्शन असेल, जे काही असेल ते कॉमा कॉमा सेपरेटेड आपण इथे देऊन ठेवतो. मेथड सिग्नेचर, मेथड सिग्नेचर म्हणजे काय, हे कर्ली ब्रॅकेटच्या वरचा पार्ट ज्यामध्ये ऍक्सेस स्पेसिफायर असतो, ज्याला ऍक्सेस मॉडिफायर सुद्धा म्हणतात, स्टॅटिक सारखे वर्ड असू शकतात, रिटर्न टाईप असतो, मेथडचं नाव असतं, पॅरामीटर त्याला असतात, किंवा पॅरामीटरलेस सुद्धा ते फंक्शन असू शकतं. आणि चौथा पॉइंट आहे प्रोपगेशन ऑफ एक्सेप्शन्स. Throw keyword cannot propagate checked exception. It is only used to propagate the unchecked exceptions that are not checked using throws keyword. And throws keyword is used to propagate the checked exceptions only. नॉर्मल जो थ्रो कीवर्ड आहे तो काय करतो, चेक्ड एक्सेप्शन्स प्रोपगेट करू शकत नाही. अनचेक्ड एक्सेप्शनच आहेत तीच तो प्रोपगेट करू शकतो. आणि थ्रो आहे तो काय करतो, थ्रोज चेक्ड एक्सेप्शन आहेत ती सुद्धा काय करू शकतो, हँडल करू शकतो, प्रोपगेट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज काय बघितलं, मल्टिपल कॅच ब्लॉक, त्यानंतर नेस्टेड ट्राय ब्लॉक, मल्टिपल ट्राय कॅच ब्लॉक, नेस्टेड ट्राय कॅच ब्लॉक, त्यानंतर थ्रो आणि थ्रोज कीवर्ड आपण बघितला. आणि तुमचा जो सिलेबस आहे त्यापैकी जो एक्सेप्शन वाला पार्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे. मग कलेक्शन सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग याच्या पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत,
तर माझ्या मते GUI सुरू होणार नेक्स्ट लेक्चरला. बघूया, एकदा कन्फर्म करूया. हा, आपण मल्टी थ्रेडिंग बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. मल्टी थ्रेडिंग बघणार आहोत आणि त्यानंतर GUI प्रोग्रामला आपण सुरुवात करणार आहोत.